महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं विष पेरणारा, जातीमध्ये समाजामध्ये वाद लावणारा, भांडणं लावणारा, विकृत, मुजोर, हटकोर मनोज जरांगे यांनी काल एका सभेमध्ये वंजारी समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य केले। वंजारी समाजाला खालची जात, भंगार जात, रक्तानं हात माखलेली जात अशा प्रकारे त्यांनी हिणवलेलं आहे। याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या मनोज जरांगेने गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये ओबीसी समाजामधल्या अनेक जातींच्या नेत्यांसंदर्भात, जातींबद्दल, मग धनगर समाज असो, माळी समाज असो, वंजारी समाज असो, नेत्यांबद्दल, मंत्र्यांबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल, ब्राह्मण समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची वक्तव्य केलेली आहेत। आत्तापर्यंत अनेक वेळा अनेक जणांनी निषेध व्यक्त केला, डिबेट झाल्या, काही ठिकाणी तक्रारी दिल्या गेल्या, गुन्हे दाखल झाले, पण याच्यावर कायदेशीर कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही आहे। त्यामुळे हा मुजोर, या मनोज जरांगेचा माज हा वाढत चाललेला आहे। त्याला वाटतंय की मला कायद्याची भीती नाही आहे, कायदा माझ्यापर्यंत पोचणार नाही आहे आणि वाटेल ते बोलतोय। माझी या राज्याच्या गृह खात्याला, पोलीस प्रशासनाला विचारणा आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले घडून द्यायच्यात का? ह्या जरांगेवर लवकरात लवकर जातीय विद्वेष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे। याला लवकरात लवकर याच्या गळ्यात कायद्याचा पट्टा बांधून याला कोर्टात हजर केलं पाहिजे, तरच महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा टिकेल। आत्तापर्यंत एका जातीच्या नेत्यांबद्दल बोलायचा घाणघाण, मुख्यमंत्र्यांना शिवे दिलेले आहेत, फडणवीस साहेब तुम्हाला शिवे दिलेले आहेत। आता एका जातीबद्दल जर असं बोलायला लागत असेल तर लोकांनी किती दिवस सहन करायचं? आमचा पण काय आत्मसन्मान आहे का नाही? स्वाभिमान आहे का नाही? लवकरात लवकर या हरामखोर मनोज जरांगेवर गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याचा जुना सहकारी अमोल खुने नी याचा सगळा कच्चा चिठ्ठा फाडलाय, ह्याला उघडा केलाय। ह्यांनी काय काय चळवळीमध्ये उद्योग केलेले आहेत, कसा चळवळीतल्या सहकाऱ्यांना गुन्हा करायला लावून स्वतः नामानिराळा झाला, स्वतः फेम घेतोय, स्वतः मीडिया अटेन्शन घेतोय। हे महाराष्ट्रासमोर या अमोल खुलेने आणलंय, त्याच्यामुळं हा आता सैरभैर झालाय, त्याला तोंड दाखवायला जागा नाही आणि त्यामुळं ते व्यथित होऊन हे असं काहीतरी करतोय समाजाचं सहानुभूती मिळवण्यासाठी। ठीक आहे, तू चांगलं काम कर, पण कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी, मीडिया अटेन्शन मिळवण्यासाठी, शिट्ट्या टाळ्या मिळवण्यासाठी तू एका जातीला, एका भटक्या विमुक्तातली एका जातीला जर तू घाणेरडी जात म्हणत असेल तर नक्कीच तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। तुझ्या तोंडातनं ही जी घाण खाली टपकतीये त्याचा उपाय नक्कीच करावा लागेल। पोलीस प्रशासनाने, गृह खात्याने जर याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर नक्कीच महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाज शांत बसणार नाही। एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी